शुगर जितकी कमी ठेवता येईल तितकी कमी. जर ट्राय करायचं असेल तर आठवड्यातनं एकदाच ती ट्राय करायची प्लेस. मला फार आवडतं चीज आणि मला फार आवडतं बटर. दुपारी मी आमरस खाणार म्हणजे तो खाणारच, त्याला काहीच त्याला पर्यायच नाही. भाजी जास्त, पोळी कमी, वरण जास्त, भात कमी, अशा या पोर्शन कंट्रोल जर केला तरी खूप इझी होऊ शकतो. लाईफस्टाईल प्रेझेंट्स वॉट्स इन माय लंचच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आनंदी व्यक्तिमत्व तुमच्या भेटीला आणलं आहे, म्हणजेच आपली आनंदी. स्वागत करूया जाई खांडेकरचं. हाय जाई, कशी आहेस? मस्त. आणि फार एक्सायटेड आहे की तुम्ही आज आमच्या सेटवर आलेला आहात. हा आमचा म्हणजे पहिल्यांदाच सेट विजिट आहे ही, त्यामुळे खूप खूप एक्सायटेड आहे. आणि काय काय आणलं आहे ते दाखवायला एक्सायटेड. आय मस्ट से की इतका नैसर्गिक म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आहे ना. इथे जाम झाड आहे, कैरीचं झाड आहे, असं मिनटाला कैऱ्या पडत आहेत, भारी वाटतं आहे. बट येस जाई, आज डब्यात काय, खरं तर मला असं तुझं बास्केट दिसतंय. पूर्ण दिवसाचं खाणं आहे का त्याच्यामध्ये? पूर्ण दिवसाचं. तरी मी आता म्हणजे माझे ब्रेकफास्टचे असे वेगळे डबे होते ते संपलेत, पण मी सगळं निळ्या रंगात आणि त्या टील कलरमधलं आहे, कारण मला तो भयंकर रंग आवडतो. मग त्यामुळे मग माझ्या आईने मला ते डबे पण सुरू झाल्यापूर्वी आम्ही सगळे नवीन डबे घेतले विकत आधी, शाळेसारखा फील आला असेल एकदम. मग ती बॉटल पण नवीन. मग ते सगळं मला निळ्याच रंगात हवं होतं. मग सगळं कलर कोडेड निळं असं तिने मला घेतलेलं आहे. त्यामुळे मग ती बास्केट पण मग निळीच बास्केट असं वगैरे, बॉटल पण निळी. त्यामुळे आता सध्या माझं सगळं निळं कलर कोडेड आहे. सेटवरचा लंच ब्रेक असा जेव्हा ओरडतात ना लंच, तेव्हा जी आनंद जे दिसतो चेहऱ्यावर. कारण आम्ही साधारण आज तरी आम्ही 9 वाजता शूट सुरू केलं, पण तेव्हा म्हणजे 7 वाजताही होतं कधी कधी शूट सुरू. त्यामुळे मग इतकी भूक लागते. आणि आत्ता सध्या उन्हाळ्यात फॉर सम रिझन तहान, भूक असं सगळंच चालू आहे. तर आम्ही मध्ये आता लिंबू पाणी प्यालो, पण त्यानंतर काही झालेलं नाही आहे खाणं, त्यामुळे खूप भूक लागलेली आहे. देरी क्यू शुभकामने है ना. कुठून सुरुवात करणार आहेस? आय थिंक हे मध्ये मला फ्रूट्स आत्ता सध्या 4 वाजता फ्रूट्स देते आई खायला, कारण एखादं काय म्हणतात त्याला स्नॅकिंगसाठी. पण माझ्या बाबतीत अशी एक गोष्ट झालेली आहे की मी लॅक्टोज इंटॉलरंट आहे. त्यामुळे मला बटर, चीज किंवा दुधाचे पदार्थ इन जनरल ते खूप चांगली गोष्ट आहे ती, कारण मग ते एकदम आउटच झालेलं आहे. पण मग ते आता लॅक्टोज फ्री मिल्क येतं किंवा ओट मिल्क येतं, तर मी सध्या ते कन्झ्युम करते आहे जर समजा दूध हवंच असेल तर. पण नाहीतर दूध हे आउट झालेलं आहे. त्यामुळे सध्या तिने मला आता हे असे एक आता आज तिने पन्ह दिलं आहे मला, पण मग असे काहीतरी ज्यूसचे प्रकार असं वगैरे. आजकाल ना, कारण समर सुरू झालेला आहे, त्यामुळे मग ती मला खूप समरी किंवा चैत्रात खाणाऱ्या अशा सगळ्या गोष्टी देते आहे. सो मग मी थोडी सजवतेच. मग आता तिने एवढ्या मेहनतीने केलेलं आहे, तर असं तिला नको वाटायला नंतर की तू काहीच केलं नाहीस. आणि आज तिने मला ही डाळ सगळ्यांसाठीच पाठवली होती, कारण ती खूप. मला सांगायला आवडेल की इतके वॉट्स इन माय लंच सेगमेंट मी केले, आळूवडी पहिल्यांदा कोणीतरी लंचमध्ये आणली आहे. हो, ही आमच्या विलेपार्ल्यातले सुप्रसिद्ध विजय स्टोर्सची आळूवडी आहे. तर आणि हे कैरीची डाळ, तर तेही मी आता टेस्ट करायला इथे ठेवते आहे. आणि आय थिंक एकदम आईने फारच मनावर घेतलेलं असल्यामुळे. आणि ही आता मला बहुतेक ही तिने मला सांगितलं नाही आहे कशाची. हां, दुधीच असावी. हो, जमते मला. येस. आणि हे धपाटे आहेत, पण मिलेट आणि असे सगळे मिक्स्ड. आणि फायनली मी खरंच खूप आतुरतेने फक्त एकाच गोष्टीची वाट बघत, आंबे सोडल्यास, तर ते कैरीचं लोणचं. तर मला खूप म्हणजे खूप आवडतं ते, तर तिने तेही हे लोणचं दिलेलं आहे. कट करून हे केलेलं की हे मुरवलेलं आहे, पण ती म्हणजे अगदी कैऱ्या आल्या की इमिडिएटली ते बनवते. तर प्रयत्न हा असतो की सगळंच जे काही सीझनल आहे ते खायला मिळावं किंवा ते खात राहावं. आता अजून आंबे आलेले नाही आहेत. एकदा आंबे आले की मग पुऱ्या आणि आमरस, मग ते सगळं सुरू होईल. मग मी ॲक्च्युली त्याचीच वेट करते की ते कधी एकदा येतं आहे.
पण प्लीज थोडं थोडं टेस्ट करा. पण तू एक खास का म्हणजे आम्हाला ते सॅटिस्फॅक्शन बघायचं. मी आधी आता मला आईने सांगितले खूप छान झालंय म्हणून मग मी आधी ह्यानेच सुरुवात करते. मस्त. आई सुगरण वाटते मला इतकं सगळं म्हणजे. आई खरं तर माझी आई वर्किंग वुमन आहे. ती एका पार्ले टिळक नावाच्या असोसिएशनची CEO आहे. त्यामुळे ती खूप बिझी असते. पण तिला सीझनल गोष्टी मी खाव्यात असं फार वाटत असतं. त्यामुळे मग डाळ अशी किंवा आता आळूवडी हे सगळं तिला की प्लेट बघून खावंसं वाटलं पाहिजे. मग भूक ऑलरेडी खूप लागलेली असते. खूप वेळेला असं होतं मी एखादा डबा विसरतेच. मग मला घरी जाऊन की अरे तू ते नाही खाल्लंस. मला असं होतं की इतक्या गोष्टी होत्या मी काय 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 खाऊ. पण तरी की जितकं मी हेल्दी खावं जितकं सीझनल खाता येईल तितकं खावं किंवा पोर्शन कंट्रोल करून खावं. आत्ता सध्या माझी एक चांगली गोष्ट झालेली आहे की इथे मी 7 वाजता लंच ब्रेक स्नॅक्स ब्रेक होतो तेव्हा मी इमिडिएटली खाऊन टाकते डिनर. मग त्यानंतर सकाळी ब्रेकफास्टच. सो मध्ये तो 12 आवर्सचा जो इंटरमिटंट सॉर्ट ऑफ फास्टिंग होतं तेही होतं कम्प्लीट. सो ते सध्या सेटवर असल्यामुळे माझे खूप बरोबर वेळेला जेवण बरोबर वेळेला ब्रेकफास्ट डिनर असं सगळं होतं आहे. त्यामुळे जरी हे खूप हेक्टिक असलं तरी फूड हे खूप डिसिप्लिन्ड राहतं आहे. याच्याबद्दल मी फार खुश आहे. कारण नाहीतर मग वेळा शूटच्या काही झाल्या तर मग जेवणावरती फर्स्ट इफेक्ट होतं. पण आत्ता सध्या हे खूप मला करता येते त्यामुळे मी खुश आहे. प्लीज थोडं ॲक्च्युली आमच्याकडे इथे खूप छान पद्धत अशी आहे की आमच्याबरोबर अरुण सर शूट करतात. त्यामुळे अरुण सर ते रोज जे काही नवीन एक तर त्यांच्या वाईफ पण खूप छान जेवण बनवतात. सो ते जे काही आणलेलं असतं त्यांनी ते आम्हाला पहिल्यांदा इथे आतमध्ये पाठवलं जातं. त्यामुळे आम्ही रोज त्यांचं काहीतरी वेगळं खातो. मग आमची अनुश्रीताई म्हणून आहे जी आमची एडी आहे ती पण रोज जेवण आणते. त्यामुळे ती काहीतरी रोज पाठवते. त्यामुळे खरं तर आम्ही असं सगळे एकत्र मिळून वेगवेगळे डब्बे उघडलेले असतात आणि असं खातो. सो लंच ब्रेक खूप मस्त एक्साइटिंग टाइम आहे एकदम. असं म्हणतात सुद्धा की खाणं म्हणजे फूड हे सगळ्यांना एकत्र आणतं है ना. त्या ज्या गप्पा रंगतात त्या वेगळ्याच असतात. पण जाई आता आईने हे सगळं पाठवलंय. मला सांग तुला किती आवड आहे कुकिंगची. खरं तर मी कोविडमध्ये खूप करायला सुरुवात केली होती कुकिंग आणि मला असं वाटतं होतं की तेव्हा मला कॉन्टिनेंटल गोष्टी बनवायला खूप आवडतात आणि मला आता खायलाही खूप आवडतात. पण आईचं म्हणणं होतं की नाही तुला भाकऱ्या यायला पाहिजेत पोळी यायला पाहिजे आपण जे खातो ते यायला पाहिजे. सो मग त्यावेळेला मी खूप ऑलमोस्ट एव्हरी डे मी भाकरी करत होते. त्यामुळे मला ती आता जमते. पोळ्या पण गोल जमतात. भाज्या अजून नाही आल्या आहेत मला फारशा. पण जर मला आईने गाईड केलं तर मी स्वतः करू शकते. पण मला थोडं आधी विचारावं लागतं की बरं मग याच्यात घालायचं काय आहे नक्की. कारण आता ते एक प्रकारची टेस्ट डेव्हलप झालेली असते. त्यामुळे मग त्या प्रकाराने तीच टेस्ट हवी असते खाताना वगैरे सगळं आहे. पण मला आवड खूप आहे. पण आय होप मी थोडं आणखीन इंडियन कुकिंग करू शकेन. आत्ता मला फार म्हणजे मी जॅपनीज वगैरेच की हां सुशी किंवा टेरियाकी हां असे सॉसेस वगैरे करायचे मग त्याच्यात नूडल्स टॉस करायचे असं वगैरे मी सगळं करू शकते. पण ते एव्हरी डे नाही खाता येत. त्यामुळे मग मला होपफुली मी आणखीन इंडियन कुकिंग शिकेन किंवा मराठी कुकिंग शिकेन. मला आवडतं हे सगळं. म्हणजे रोज मला खायला हेच आवडू शकतं. पण करायला मात्र त्या सोप्या असल्यामुळे थोड्याशा आय थिंक मी जास्त ते करते. अजून तुझ्या बास्केटमध्ये काय. डिनर मी फार रोज मला एकच डिनर म्हणजे मी आयुष्यभर पण तेवढंच खाऊ शकते. वरण भात तूप लिंबू तेवढंच मी आयुष्यभर खाऊ शकते. आणि तोच मी आईला सांगितलं की प्लीज आता तू लंचला जर एवढं मला रोज वेगवेगळे आणि तिचं असं झालं की आता आपण मग वीकच्या आधी एकत्र बसून ठरवूयात की काय तुला हवं आहे. मग रिपीट नको काही व्हायला असं सगळं फार डिटेलला लक्ष असल्यामुळे मग मी तिला हे करते की ठीक आहे मग तू डिनर प्लीज साधा वरण भात एवढाच देत जा मला. कारण मला तो खूप आवडतोय आणि आफ्टर इतकं म्हणजे इतका एक्झॉस्टिंग डे फक्त वरण भात खाणं याच्यात छान कम्फर्ट असतं. त्यामुळे पण मला एक भीती होती की इथे आता खूप उकडतंय म्हणजे सेटवरती तर ते किती राहील. तर छान राहतं इथे थँकफुली AC असल्यामुळे ते दोन्ही गोष्टी नीट राहत आहेत. पण हो म्हणजे आफ्टर एक्झॉस्टिंग डे वरण भात इज द बेस्ट
कम्फर्टिंग मील टू रिलाय ऑन. तुझं नाटक सुरू होतं ते स्केड्यूल वेगळं असतं नाटकाचं, तालीम किंवा जे आपले प्रयोग असतात. पण आता मालिकेचं कट्टू एकदम वेगळं असतं, कारण का आपले 12-12 तास सेटवर जातात. आईसाठीही नवीन असेल सगळं ॲडजस्ट करणं. सो आईचं हे असं प्रेम. आई म्हणजे मी ज्या क्षणी मालिका सुरू केल्या तेव्हा मला कारण नाटकाच्या निमित्ताने बरेचसे ॲक्टर्स भेटत होते, तर सगळ्यांनी बाकी काही नाही तर एकच गोष्ट सांगितली की डब्बा घरून नेत जा, कारण माहीत नाही की सेटवरती कसं असेल फूड, तर तू नेहमी डब्बा घरून नेत जा म्हणजे हेल्दी खाणं खाता येईल रोज. तर ते आईने इतकं सिरियसली घेतलं की ती आता मला म्हणजे ते जे बॅलन्स्ड मील्स आणि ते आम्ही आता सडनली खूप त्यात डाईव्ह करणं सुरू केलेलं आहे. आधी आम्ही तरीही म्हणजे घरी जेवण नॉर्मल पोळी भाजी असतेच, पण किंवा रात्री भाकरीच असं आमचा सेट होता. पण हे सडनली जे एकदम नाही न्यूट्रिशियसच असलं पाहिजे प्रत्येक गोष्ट किंवा बॅलन्स्डच असली पाहिजे मील, हे सडनली सुरू झालेलं आहे. याच्या आधी आम्ही इतकं ते करत नव्हतो, म्हणजे प्रोसेस्ड फूड नव्हतंच खात काही. पण हे जे आता प्लेट पूर्ण भरलेली असावी वगैरे, नाहीतर मी ॲक्च्युली फक्त पोळी भाजी एवढंच खायचे. जेव्हा माझ्यावरती असतं तेव्हा मी तेवढंच खाते. पण मी बऱ्याच जणांचं सेटवर बघितलंय की सोबत आपली बोलतो ना की संगत आपली जशी असते तसं आपण चेंज होतो. तर एक जर न्यूट्रिशियस असेल की जर हेल्दी खात असेल तर हा यार हे ट्राय करायला पाहिजे. म्हणजे आता आमच्याकडे असंच आहे की आलापनी बिलकुल शुगरचं काही खात नाही, त्यामुळे मग आता आम्ही कुणीच म्हणजे मी तरी पयशनी खातेच, तो प्रश्न वेगळा आहे, पण तरी आम्ही प्रयत्न करतो की काही शुगरचं नको किंवा जितकं प्रोसेस्ड शुगर कमी खाता येईल तितकं. म्हणजे आता ह्याच्यात पण मी तिला साखर नको गूळ म्हणून मग तिने याच्यात गूळ टाकलेला आहे, किंवा बाकी याच्यातही शुगर जितकी कमी ठेवता येईल तितकी कमी. कारण आम्ही आता सगळेच मग 7 वाजता जेवा, मग तिघी एकत्र सतत असल्यामुळे आमचे ते डायट्स फॉलो होत आहेत. त्यामुळे ती एक गोष्ट चांगली आहे की बाकी दोघींनाही तेवढंच सिरियसनेस असल्यामुळे मला तो करता येते. आणि हे म्हणजे आता ओव्हर द टाईम तुझं पण साखर कायमची निघून जाईल आला. हो एकदम होपफुली. आम्ही आता म्हणजे की बरं याच्यामध्ये प्रोटीन किती आहे किंवा असं वगैरे वाचलं वगैरे जातंय, आणि हे सडनलीच झालेलं आहे फार, पण गुड हॅबिट ना, त्यामुळे मग चांगली गोष्ट आहे. आय एम हॅपी की तसं होत आहे. आधी आपण फक्त रॅपरच्या पुढचं बघायचो की हा ह्याच्यामध्ये हे नट्स वगैरे आहेत का, आता मागे बघितलं जातं राईट. पण कधी म्हणजे जाई मुळात अशी आहे का की आपण हे जास्त नको खाऊया किंवा जंककडे नको जाऊया, की आहे सगळं एन्जॉय करायचं प्रमाणात खायचं? खूप आवडतं सगळं खायला. म्हणजे मला नवीन एकतर मी इतके फूड पेजेस फॉलो करते ना, इतके फूड ब्लॉगर्सना फॉलो करते की मला ते सतत माझ्या फीडवरती पण तेच येतं, खाण्याचे पदार्थ. मग इथे चांगले मिळते. आता बांद्र्यामध्ये तर म्हणजे माझं आठवड्यातनं एकदाच होणं म्हणजे जाणं होतंच, कारण सतत तिथे काहीतरी नवीन ओपन होत असतं सतत, आणि मला फार आवडतं ते सगळं. पण माझं आता असं ठरलंय की आपण एकतर शेड्यूलमुळेच वेळ नाही मिळत आहे तो, त्यामुळे ते एक चांगलं झालेलं आहे माझ्यासाठी की शेड्यूलमुळे मला घरचंच खावं लागतं आहे. आणि दुसरं जर मी असेन तर मग जर ट्राय करायचं असेल तर आठवड्यातनं एकदाच ती ट्राय करायची प्लेस. बरं त्यातनं दुसरी गोष्ट म्हणजे हे चीज बटर माझं बंद झालेलं आहे कम्प्लिटली. ते मला फार रिसेंटली बंद झालंय की आधी? मागच्या 2 वर्षात बंद झाले ते, आत्ता पण खूप म्हणजे मला तर फार त्रास होतो त्याचा, कारण मला आधीपासूनच नाही खाते हे एखाद्या वेळेस ठीक आहे, पण हे बंद करणं करेक्ट. आणि म्हणजे पण त्याच्यामुळे आणखीन काय गोष्ट झाली की माझी चहा कॉफी पण बंद आहे कम्प्लिटली, कारण मी माझं दूध असं कॅरी नाही करत इथे, त्यामुळे ते कारण ते राहत नाही फ्रीज नसेल तर, त्यामुळे मला कॉफी आणि चहा पिता येत नाही. पण त्यामुळे ती सवयच नाही लागली कधी की आता दुपार झाली आहे मग आता चहा, किंवा सकाळी उठल्या उठल्या चहा, तर ते काही होत नाही. विच इज अगेन अ गुड थिंग, सॅडली गुड थिंग, कारण मला फार आवडतं चीज आणि मला फार आवडतं बटर, आणि मला ते नाही खाता येते. पण त्याचे आता ऑल्टरनेटिव्स खूप झालेले आहेत, आणि मग थँकफुली मग मी हेल्दीच ऑप्शन्स बघते मग, कारण ते नसले की मग हेल्दीच गोष्टी उरतात. सो मग ते आपोआप मला आता हेल्दी गोष्टी आवडायलाही लागल्या आहेत, त्या मी खातेही. पण हो मला फार वाईट वाटतं कधी कधी की अरे यार आता पिझ्झा मला खाता येणार नाही, खाण्याच्यात एवढं चीज आहे. पण इट्स अ गुड थिंग. मग पोर्शन कंट्रोलवरती एक म्हणजे मला सध्या पण हे खूप सांगितलं गेलं की प्लेट एकदा भरली किंवा जर स्वतःहून घ्यायचं असेल तर मग एकदाच घे आणि दॅट्स इट, मग आणखीन पुन्हा पुन्हा जाऊन सर्विंग्स घेऊ नकोस, विच अगेन इज अ गुड थिंग टू फॉलो. सो ते होतं आहे माझं एक. आणि 7, त्यामुळे अशात 7 वाजताची ती वेळ. सो मग 2 गोष्टी कम्प्लिटली आत्ता मी फॉलो केल्यामुळे ते एक
चांगली सवय लागलेली आहे. वन साईड बाय साईड सुरू ठेव है ना. सो मला सांग म्हणजे आत्ता आपण डाएटचं फॅड खूप आलं आहे. आधीच असं होतं की आपलं इंडियन डाएटच इतकं बेस्ट आहे की हेच खा. पण मला सांग की सर्वात जास्त गोष्ट आपण क्रेव करतो ना, की जर काहीतरी क्रेविंग होतं आहे, एक पर्टिक्युलर गोष्ट कोणती जी जाई नेहमी क्रेव? आमरस पुरी. आणि मला त्याचं इतकं वाईट वाटतं की ते फक्त मला 3च महिने खायला मिळणार. त्यामुळे मग जेव्हाही म्हणजे मी ॲक्च्युली जेन्युइनली याच्यामध्ये समर्समध्ये एक दुपारी मी आमरस खाणार म्हणजे तो खाणारच. त्याला काहीच त्याला पर्यायच नाही. आणि मग रात्री पण मी एक आंबा खाणार. असं मला खूप आवडतो आमरस. नाहीतर मग श्रीखंड पुरी किंवा म्हणजे ते मी सबस्टिट्यूट करत राहते वर्षभर. मग की आमरस नाही आहे तर मग आता काय, तर त्याच्याविषयी मी सबस्टिट्यूट. आणि मला तो कॅन्ड नाही आवडत आमरस समहाव. फ्रेश म्हणजे तो आत्ताच काढलेला किंवा मग फ्रीजमध्ये थोड्या वेळ ठेवा तो थंड आमरस, असं मला फार आता यायला पाहिजेत ना आंबे पण. तर ते माझं सगळ्यात आवडीचं आहे की आमरस पुरी. आणि पुरी गरम आमरस थंड असं परफेक्ट मील. आणि म्हणजे खूप मी ॲक्च्युली जर मला मिळालं तर मी इयर राऊंड खाईन, पण ते मिळत नसल्यामुळे पुन्हा त्याच्यावरती म्हणजे माझ्या सगळ्या क्रेविंग्सवरती ना मी सोडून बाकी सगळ्या एक्सटर्नल फॅक्टर्सने थांबवलेल्या आहेत त्या. व्हेरी व्हेरी सॅड. आता कळलं तुम्हाला की आनंदीसाठी जर काही गिफ्ट आणायचं असेल तर आमरस घेऊन या किंवा आंब्याची पेटी आणा है ना. परफेक्ट एकदम. मी खूप आनंदी होईन. पण इथे कैरीचं म्हणजे आंब्याचं झाड पण आहे म्हणजे ते तर आम्ही त्याच्या म्हणजे अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच ते बघितलं होतं की एवढ्या कैऱ्या आणि इतक्या लागलेल्या आहेत त्याला की ते सतत पडत असतात. तर आम्ही त्या काढून आणि पण समहाव इथल्या कैऱ्या अशा थोड्याशा इतक्या आंबट गोड नाही आहेत, त्या अशा थोड्या नॉर्मलच आहेत. तर मग त्याच्यावरती तिखट घाला, मग थोडंसं मीठ घाला, असं वगैरे करून आम्ही खातोय त्या. पण मध्येच फार फार नाहीत त्या. पण ह्यातलं तुझं फेवरेट जास्त फेवरेट मला ही डाळ समहाव आज ती फार चांगली झालेली आहे. म्हणजे ती आपण सेगमेंट करणार. हो त्यामुळेच तिने असं एक्स्ट्रा अटेन्शन टू डिटेल दिलेलं आहे. हो की नाही तेच. पण मला हीच सगळ्यात आवडली. आणि ही अगेन आमच्या पार्ल्यातली स्पेशल आळूवडी ही खूप छान आहे. पण बाकी छानच करते आई चांगलीच आहे. आता मी जास्ती वेळ घेत नाही कारण का तुला लंच संपवायचं आणि लगेच सीन पण आहे. पण जाता मला एक मंत्र आम्हाला प्रेक्षकांना सांग की ओव्हर द पिरियड तुलाही कळला आहे हेल्थसाठी आणि तो जास्त रॉकेट सायन्स नाही आहे, खूप इझी आहे, जो आपण सगळे फॉलो करू शकतो. जो तुला समजला आहे तो असा कोणता शेअर करशील? मी आत्ता एक रिसेंटली अशी एक पोस्ट बघितली होती की युअर स्टमक इज नॉट अ डस्टबिन. सो बी केअरफुल अबाउट वॉट यू पुट इन टू इट. आणि आपण जेव्हा त्याला असं एक्सटर्नली इमॅजिन करतो, आपल्या बॉडीचा पार्ट नाही तर एक वेगळं असं काहीतरी विचार करतो, तेव्हा आपण अचानक त्याची खूप काळजी घ्यायला लागतो. त्यामुळे मग जर तसं जमत असेल तर तसं करा की तो आपल्या बॉडीचा पार्ट नाही आहे, काहीतरी वेगळं आहे, मग त्याची काळजी तितक्याच चांगल्या रीती घेता येईल. आणि तेच की जितकं, कारण सगळ्यांचे शेड्यूल्स खूप वेगळे असतात, त्यामुळे शक्य नाही आहे की सातची वेळ सगळ्यांनी पाळली पाहिजे किंवा ती असं मी म्हणू शकत नाही. आत्ता मला जमते ते, आधी नाटकाच्या वेळेला फक्त जमतही नव्हतं ते. तेव्हा तर आम्ही अजूनही म्हणजे 9:30चा प्रयोग असेल तर 1 वाजतात रात्री जेवायला. त्यामुळे मग ते इट्स नॉट पॉसिबल इतकं रिगरसली करणं. पण मग जे काही खातोय ते किती अमाऊंटमध्ये खातोय, ते किती आता ह्यातल्याही किती जास्त करून मग भाजी जास्त, पोळी कमी, वरण जास्त, भात कमी, अशा या पोर्शन कंट्रोल जर केला तरी खूप इझी होऊ शकतात गोष्टी. शब्दात एकदम तू बेस्ट गोष्ट सांगितलीस. पण थँक्यू जाई आणि खूप शुभेच्छा. मालिका आता लवकरच येईल भेटीला, त्यासाठी ऑल द बेस्ट. मस्त खात राहा, असंच छान डब्बा आणत राहा आणि तुझं अजून काही तुझे हेल्थ सिक्रेट्स हळूहळू आपण रिव्हील करू है ना. थँक्यू आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.